FTI मेन्स 2020 आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नानू बाईक सवारी करतो. कामाच्या ठिकाणी जा-ये करताना तो 120 किलोमीटर अंतर कापतो. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9,000 किलोमीटर प्रवास नोंदवला. तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त नानूने केलेला प्रवास दर्शवणारा पर्याय निवडा. हे गणित एक सोपं गणित आहे अतिशय. म्हणजे हे स्पर्धा परीक्षेच्या लेवलचं तसं नाही गणित आहे. कारण या गणितामध्ये असं जास्त गुंता नाही. सरळ सरळ गणित आहे बघा. किती आहे? सोमवार ते शुक्रवार या दिवशी तो गाडी चालवतो. म्हणजे आठवड्यातले किती दिवस झाले? आठवड्याचे दिवस केले. आठवड्यातील 5 दिवस 5 दिवस गाडी चालवतो. हा. आणि त्याला कामावर जायला यायला किती अंतर आहे? 120 किलोमीटर आहे. जाऊन येऊन अंतर किती आहे? 120 आहे. आता बघा बरे, एका आठवड्याचे दिवस किती आहे? तिथं 5च आहेत. म्हणजे जरी 7 दिवस असले आठवड्यातले, तिथे 5च दिवस आहेत. म्हणून एका आठवड्यातला प्रवास, एका आठवड्यातील कामावर जा-ये करण्याचा प्रवास किंवा जा-ये करण्याचे एकूण अंतर किती होणार पहा बरे. एकूण अंतर किती होणार? एका आठवड्यात 5 दिवस आहे, तो 5 दिवस गेलाय. एका दिवसात 120 आहे. एका दिवसात 120 आहे ना, मग 120 गुणिले 5 बरोबर 600 किलोमीटर. मग तो एका आठवड्यामध्ये 600 किलोमीटर जातो. बघा, सरळ साधी गोष्ट आहे की इथे 5 दिवस आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. शनिवार, रविवार सुट्टी आहे. त्या दिवशी तो गाडी घेऊन जात नाही. मग आता 120 तो रोजचे त्याचं किती अंतर आहे? घरापासून त्या कामावर जाण्या येण्याचं 120 किलोमीटर आहे. गुणिले 5 असं तो 600 किलोमीटर एका आठवड्यामध्ये गेला. मग आता 12 आठवडे आहेत. म्हणून 12 आठवड्यांचे कामावर जाण्याचे एकूण अंतर पहा. 12 आठवडे आहेत. एका आठवड्यामध्ये 600. 12 आठवडे किती होणार मग? 600 गुणिले 12 1272 7200 किलोमीटर. म्हणजे जर त्याने गाडी फक्त आणि फक्त कंपनीला जाण्या येण्यासाठीच वापरली असती, तर गाडीवर 7200 मीटर एवढं तिथं आकडा दिसला असता. पण दिसला किती आकडा माहिती आहे का? प्रत्यक्षात 9000 आकडा दिसलाय. 9000. तो 9000 किलोमीटर काय दिसतंय. आता पहा बरे, त्याचं घरापासून कंपनीपर्यंत जाऊन येऊन अंतर 120 आहे. जाऊन आणि येऊन 120 आहे. असं तो एका आठवड्यामध्ये 5 दिवस जातो. मग त्याचे 600 किलोमीटर होतात. असे किती आठवडे आहेत? 12 आठवडे आहेत. 12 आठवड्याचे 7200 किलोमीटर होणार. पण प्रत्यक्षात त्या गाडीवर त्यांनी रिडिंग पाहिली तर किती आली? 9000 पाहिली. प्रत्यक्षात झालेली नोंद बरोबर किती आहे? 9000 किलोमीटर आहे. म्हणजे कंपनीच्या घरापासून कंपनीपासून घर एवढंच त्याने जर केलं असतं तर 7200 किलोमीटरचं अंतर झालं असतं. दुसरं काहीच नाही वापरल्यावर. पण प्रत्यक्षात त्या गाडीची किती नोंद आहे? 9000 आहे. म्हणून एक्स्ट्रा आता बघा, म्हणून येता जाता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त नानूने केलेला प्रवास म्हणजे नानूने केलेला
इतर प्रवास. इतर प्रवास म्हणजे त्याने बाईकवरून बाकीचा प्रवास केला, किती होणार मग? 9,000 किलोमीटर वजा 7,200 किलोमीटर, बरोबर. याचं उत्तर आलं 1,800 किलोमीटर. हे त्याचं उत्तर आलं. त्याचं उत्तर काय आलं? 1,800 किलोमीटर. मग त्याने 1,800 किलोमीटर हा अतिरिक्त प्रवास केला. म्हणजे पर्यायाला सी हा पर्यायाला. पहा, एकदम सोपं गणित होतं. फक्त गणित थोडं समजा थोडं वेगळं असल्यामुळं त्याने इथं प्रश्न टाकलेलं आहे की त्याने 5 दिवस एका आठवड्याचे पकडले, असे त्याने 12 आठवडे काम जाऊन येऊन गाडीचा प्रवास केला आहे. रोजचा त्याचा प्रवास आहे 120 किलोमीटरचा आहे. 5 दिवसाचा आला 600 किलोमीटर. असे एकूण 12 आठवडे आहेत. 12 आठवड्याचा प्रवास आला 7,200. प्रत्यक्षात नोंद आली 9,000. त्यामुळे तो फरक आहे, त्या फरकाला म्हणायचं व्यतिरिक्त, म्हणजे प्रवासाच्या व्यतिरिक्त प्रवास. म्हणजे गाडीवर कामावर जाण्याचा जो प्रवास होतो त्याच्या व्यतिरिक्त त्याचा 1,800 किलोमीटर प्रवास झालेला आहे. उत्तर आलं सी हा पर्याय आला.